आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। फोन टॅपिंग प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती। अटक टाळण्यासाठी फडणवीसांनी शिंदेंवर दबाव आणत पक्ष फोडला। संजय राऊत यांचा फडणवीसांवर आरोप। देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता। अत्यंत गंभीर आरोप आहे। अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते, या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड करू लागले। केंद्रातलं सरकार तुम्हाला का अटक करणार होतं? संजय राऊतांचा शिंदेंना सवाल। तर आमचं सरकार आल्यावर बंद झालेला फाईल पुन्हा उघडणार आणि चौकशी लावणार, राऊतांचा इशारा। जबाबदारीनं बोलतोय, केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे। तेव्हा हे तुम्ही आल्यावर जे गुन्हे रद्द केलेत, FIR रद्द केले, चौकशा रद्द केल्यात, त्या चौकशा लागतील आणि कायदेशीर कारवाई होईल। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य चुकीचं दाखवण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न, ते अर्धवट माहितीच्या आधारे बोलतात। राऊतांच्या आरोपावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। विशाल पाटलांना सांगली लोकसभेसाठी लिफाफा चिन्ह, दत्त मंदिरामध्ये प्रचाराला नारळ फोडत लिफाफा चिन्हाचा प्रचार सुरू। 2 दिवसांमध्ये हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्याचे शिंदेंचं आश्वासन। हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आणि शिंदेंची मध्यरात्री भेट। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून वाद, बच्चू कडू यांच्याकडून सभेसाठी मैदान आरक्षित, तर उद्या नवनीत राणांसाठी अमित शहांची त्याच मैदानावर सभा। विनोद पाटील यांनी घेतली उदय सामंत यांची भेट। छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी मला द्यावी, मराठा समन्वयक विनोद पाटलांची मागणी। निलेश लंके आज साधेपणानं अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यापूर्वी निलेश लंकेंचं कुटुंबियांकडून औक्षण। मवियाचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरे, रोहित पवारांसह मवियाचे नेते उपस्थित राहणार।